3 चुका कधीही करू नका. परिस्थितीत संतुलन राखा. 1 ते 10 एप्रिल 2025. तुमचे शत्रू तुमच्या यशाच्या आड येतील. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्हा सर्वांचे सिंह राशीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात स्वागत आहे. मित्रांनो, आनंद तुमच्या दारावर दस्तक देत आहे. सावध व्हा, कारण तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता, ज्यासाठी तुम्ही खूप त्रास सहन केला होता. मित्रांनो, चुकूनही ही चूक करू नका, नाहीतर हा संधी हातातून गेल्यावर पुन्हा परत येणार नाही. मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घेऊन येत आहे, कारण येत्या एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यात एक सुवर्ण संधी येणार आहे. अशी संधी फक्त भाग्यवान लोकांनाच मिळते, म्हणूनच माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, तुमचा जो शत्रू आहे तो तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा विचार करत आहे. तो तुमच्या भोवती फिरत आहे आणि तुमच्या विरोधात मोठे कारस्थान रचत आहे. पण जर तुम्ही हे 3 उपाय केले तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरेल आणि सत्य ऐकून तुमच्या मनाचा थरकाप उडेल. एक मोठी दैवी शक्ती तुमच्या घरात आली आहे आणि ती पूर्णपणे सज्ज आहे तुमचे आयुष्य बदलून टाकण्यासाठी. ही शक्ती तुमच्या घरात येत जात असते, तिचा अपमान कधीच करू नका. जर ती तुमच्यावर नाराज झाली तर तुमच्या घरातील सर्व आनंद नाहीसे होतील. म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्षपूर्वक लक्ष द्या. सिंह राशीच्या लोकांनो, आम्हाला ठाऊक आहे की यापूर्वी तुमच्या आयुष्यात मोठे संकट आले होते, पण आता त्या सर्व संकटांचा शेवट होणार आहे. परमात्म्याने 3 असे संकेत दिले आहेत जे तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतात. आनंदाचा काळ तुमच्या जीवनात आला आहे, पण एक चूक करू नका. आज मी तुम्हाला एक मोठा गूढ सांगणार आहे आणि ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मित्रांनो, तुम्ही गेल्या काही वर्षात अनेक अडचणींचा सामना केला आहे, पण आता सर्व संकटे दूर होणार आहेत. पुढील एप्रिल महिन्यात तुम्हाला ती खुशाली मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही आतुर होता. मित्रांनो, एक व्यक्ती तुमच्या आनंदावर डोळा ठेवून आहे. हा व्यक्ती तुमच्या जवळच राहतो, तुमच्या लोकांमध्येच आहे आणि तुमच्या मनाला विचलित करत आहे. मी आज तुम्हाला या शत्रूचे नावही सांगणार आहे आणि त्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश करणार आहे. तो तुम्हाला 4ही बाजूंनी अडकवायच्या प्रयत्नात आहे. त्याला फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही आयुष्यभर दुःखी राहा, तुमच्या आयुष्यात कधीही आनंद येऊ नये. म्हणूनच मी आज तुम्हाला सत्य सांगणार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही माता राणीचे खरे भक्त असाल तर या संदेशावर विश्वास ठेवा. सच्च्या मनाने जय माता दुर्गा, जय माता भद्रकाली असे म्हणत कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव लिहा. आम्ही एक विशेष हवन करत आहोत ज्यामध्ये तुमच्या नावाची आहुती दिली जाईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. मित्रांनो, जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या आयुष्यात मोठा दुःख प्रसंग येऊ शकतो. म्हणूनच मी तुम्हाला खरे सत्य सांगणार आहे. याकडे लक्ष द्या आणि परमात्म्याने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, हे गुपित अनेक वर्षांपासून लपवले गेले होते, पण एक दैवी शक्ती आहे जी प्रत्येक पावलावर तुमचे रक्षण करत आहे. कित्येक वेळा तुम्हाला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढले आहे. ही शक्ती तुम्हाला मोठे संकेत देते. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर तुमच्या सर्व दुःखांचा अंत होईल. परमात्म्याने हे संकेत फक्त आणि फक्त तुम्हाला दिले आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला धनवान व्हायचे असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, कारण त्या तुम्हाला धनवान बनवू शकतात. संकटे आता काही दिवसांचेच सोबती आहेत.
लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा शेवट होणार आहे. ज्या आनंदाचे तुम्ही स्वप्न पाहिले होते ते आता तुमच्या नशिबात येणार आहे. हे सत्य ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक प्रयत्न करत आहात, पण अडथळ्यांमुळे यश मिळत नव्हते. आता मात्र परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना फळ देणार आहे आणि तुमच्या जीवनात तुम्ही ज्या सुखांची वाट पाहत होता ती सर्व सुखे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, हे लक्षात ठेवा की तुम्ही 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक म्हणजे तुम्ही वारंवार जे करत असता तीच आहे आपल्या आनंदाची गुपिते वेळेआधी इतरांना सांगणे. होय मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या कामाची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ती कोणालाही सांगू नका. जर तुम्ही वेळेआधी आपल्या योजनेबद्दल बोललात तर तुमचे शत्रू तुमच्या यशाच्या आड येतील आणि तुमच्यासाठी अडथळे निर्माण करतील. त्यामुळे गुप्तता राखा आणि कोणालाही आपल्या योजना उघड करू नका. पहा, पुढील एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जीवन तुम्हाला मोठी संधी देणार आहे, पण त्याचा योग्य उपयोग करणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर अहंकार आणि ईर्ष्या बाजूला ठेवली तरच या संधीचा लाभ घेऊ शकाल. दुसऱ्यांची प्रगती पाहून द्वेष करू नका, कारण त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले असतील. कोणी मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचले असेल तर त्यामागे त्यांची मेहनत आणि संघर्ष असतो, हे विसरू नका. त्यामुळे तुम्हालाही संयम आणि प्रयत्न करावे लागतील. सिंह राशीच्या लोकांनो, पुढील एप्रिल महिन्यात काही कुटुंबियांमध्ये वाद होऊ शकतो, पण संयम आणि समजूतदारपणे वागलात तर सर्व मतभेद दूर होतील. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईघाईत मोठे निर्णय घेऊ नका, कारण ते तुम्हाला नंतर पश्चात्ताप करायला लावू शकतात. आता आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही एकदाच केला तरी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. गेल्या काही वर्षात तुम्ही अनेक संकटांचा सामना केला आहे, पण तुमच्या वेदना कोणी समजून घेतल्या नाही. मात्र आता परिस्थिती बदलू शकते. पुढील एप्रिल महिन्यात तुम्हाला तुमच्या शब्दांची ताकद समजेल. कोणालाही दुखावेल असे शब्द बोलू नका, कारण शब्दांमध्ये मोठी शक्ती असते. विचार करा, जर कोणी तुम्हाला अशा शब्दांत बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. जर ते शब्द तुम्हाला ऐकायला वाईट वाटतील तर तेच शब्द तुम्ही दुसऱ्यांसाठीही वापरू नका. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळते. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर कितीही संकटे आली तरी देव तुमच्या मदतीला येईल. त्यामुळे योग्य वेळेची वाट पहा. पुढील एप्रिल महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही नोकरीत असाल आणि तुम्हाला बढती मिळत नसेल तर पुढील 5 सोमवारी मनापासून महादेवाची पूजा करा. मग पहा, महादेव तुमच्या जीवनात किती सुख आणि समृद्धी आणतात. जर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख असेल तर अन्नदान करा. गरजू व्यक्तीला अन्न द्या. एखाद्या भुकेल्या प्राण्याला खायला द्या. उन्हाळ्याच्या दिवसात कोणाला तरी पाणी पाजणे हेही पुण्याचे कार्य आहे. तुम्ही जर असे कर्म केले तर तुमच्या जीवनातील संकटे आपोआप दूर होतील आणि समृद्धी तुमच्याकडे वळेल.